मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग 48 हाच महामार्ग पालघरमध्ये आल्यास हायवे क्रमांक 8 म्हणून ओळखला जातो। याच महामार्गावर प्रवास करत असताना पालघरमधील अनेक प्रसिद्ध अशी मंदिरे व गडकिल्ले पाहायला भेटतात। याच प्रकारचे एक मंदिर महाराष्ट्राच्या सीमेवर डहाणू या तालुक्यामधील पिंपळवेढे या गावातील एक प्रसिद्ध असं मंदिर म्हणजे महालक्ष्मी माता मंदिर। हे मंदिर मुंबईपासून 114 किलोमीटर व डहाणूपासून 27 किलोमीटर अंतरावर आहे। सुप्रभात मित्रांनो, मी हेमंत पिलान तुमचं सहर्ष स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या महालक्ष्मी माता या मंदिराला भेट देण्यासाठी। तर या मंदिराला भेट देण्यासाठी सर्वात जवळचे जे रेल्वे स्थानक आहे ते डहाणू रेल्वे स्थानक आहे आणि डहाणू रेल्वे स्थानकावर तुम्ही जर आलात तर डहाणू रेल्वे स्थानकाच्या पश्चिम भागात 5 ते 10 मिनिटं पायी चालत गेल्यानंतर तारपा चौक येतो। या तारपा चौकमधून महालक्ष्मीला येण्यासाठी शेअरिंग टमटम उपलब्ध असतात आणि ते 30 ते 35 रुपये घेऊन तुम्हाला या जागेत सोडतात। हे बघा, तर इथून जो चालू होतो आपला प्रवास। तर चला मग मातेचं दर्शन घेऊया। हे ठिकाण हायवे लगत असल्या कारणाने ह्याचा शोध घेणे फारसे असे अवघड नाही। आपल्याबरोबर आज अक्षय आहे आणि हा कोल्हापूरचा आहे। तर आज आपल्याबरोबर डहाणूच्या महालक्ष्मी मातेचं दर्शन घेण्यासाठी आलो। काय मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही कडेला अनेक दुकाने नजरेस येतात व स्थानिक आदिवासी स्त्रिया गावरान अशा फळे व फळभाज्या विकताना दिसून येतात।
दक्षिणेकडचा भाग. हा आहे मंदिराचा पूर्वेकडचा भाग. मंदिराच्या पूर्वेकडील भिंतीवर या परिसरामध्ये असणाऱ्या सूर्या नदी व महालक्ष्मी गडावरचे छायाचित्र काढण्यात आलेले आहे. आणि ह्याच्याच पुढे महालक्ष्मी माता दंतकथा लिहिण्यात आलेली आहे. या मंदिराची एक आख्यायिका सांगितली जाते. कोल्हापुरातली महालक्ष्मी माता गुजरातला जात असताना डहाणूचा तिला हा परिसर आवडला आणि ती या डोंगर रांगावर विश्रांतीसाठी थांबली. या ठिकाणी महालक्ष्मी मातेचे वास्तव्य पाहून अनेक लोक महालक्ष्मी मातेचे दर्शन घेण्यासाठी डोंगरावर जाऊ लागले. गडाच्या पायथ्याखाली असणारे या मंदिराचे पुजारी सातवी परिवारातले. याच परिवारातली एक स्त्री गर्भ अवस्थेत असताना मातेचे दर्शन घेण्यासाठी डोंगरावर जात होती. तेव्हा ती बालंतीण झाली. तेव्हा तिने मातेला सांगितले, हे माता, मी तुझ्या आज दर्शनाला येऊ शकत नाही. व तिला या झालेल्या दुखापताविषयी सांगितले. माझी अवस्था अशी झाली, इतर कोणाची होऊ देऊ नकोस. व ती बेहोश झाली. तेव्हा मातेने तिला दृष्टांत दिला व सांगितले, मी पिंपलविडे या गावामध्ये सुद्धा आहे. तेव्हा या ठिकाणी मातेची स्थापना करण्यात आली व मंदिर बांधण्यात आले. आणि दुसरा महालक्ष्मी मातेचा फेमस कंदी पेढा. तर मित्रांनो, ह्या ठिकाणाहून आपण महालक्ष्मी मंदिराकडे जातो. तर त्याच्याच मागच्या दिशेने भोलेशंकराचं मंदिर आहे, त्याचं आपण दर्शन घेऊया.